बाबासाहेबांच्या फार महत्त्वपूर्ण साहित्य आपल्या शांतिवनामध्ये ठेवलेले आहे आणि हा जो जनसंघ उघडतो, बाबासाहेबांनी या समाजाला जे दिलं आणि बाबासाहेबांनी या समाजासाठी जे केलं, आपल्या लोकांसाठी जे केलं, त्याचं कसं आहे हे नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या अस्थीचे, बाबासाहेबांच्या वस्तूचे, बाबासाहेबांच्या साहित्याचे दर्शन घ्यायसाठी हा जनसंघ उघडलेला आहे. हा कुठल्याही नेत्याची किंवा कुठल्याही याचं भेट घ्यायला म्हणून नाही किंवा भाषण ऐकायला म्हणून नाही, तर बाबासाहेबांच्या याच्यासाठी या शांतिवनामध्ये विविध स्वरूपाचे आपण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला जे 40 करोड दिले होते, त्यामध्ये काही बिल्डिंग आपण तयार केल्या. धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाचा न्यू आहे, सेंटरने 17 करोड दिले. 17 करोडमध्ये रिसर्च सेंटरची बिल्डिंग आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही की बाबासाहेबांच्या ज्या आपल्याकडे डायऱ्या आहेत, बाबासाहेबांच्या वस्तू आहेत, बाबासाहेबांचे कोट आहेत, तर ह्या सगळ्या वस्तूचा केमिकल ट्रीटमेंट झालेला आहे आणि त्या सगळ्या नवीनतम वस्तू घ्यायला पाहायला जनसंघ उमटलेला आहे. बाबासाहेबांच्या अभिवादनाच्या दिवसाला म्हणून या शांतिवनामध्ये प्रत्येक वर्षी 6 डिसेंबरला लोक येतात आणि विशेषतः जे अति होते आमचे हेमंत वाघमारे सर MCDCचे जिल्हा उद्योग केंद्राला ते अध्यक्षस्थानी होते. आंध्र प्रदेशवरून मिस्टर राव म्हणून डॉक्टर राव म्हणून आहेत ते होते आणि माधवीताई खोडे ह्या मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. बाबासाहेब सुद्धा म्हणतात आणि बाबासाहेब तर आपल्यामधून निघून गेले आहेत, पण विचाराचा ठेवा आपल्याजवळ ठेवून गेलेले आहेत. बाबासाहेबांचे विचार आपल्याजवळ आहेत, तर त्या विचाराला नवीन हे करून, जसं गोडबोले साहेबांचं एक स्वप्न होतं धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालय, आपण इथे सुद्धा डोक्याचं खाद्य देऊ, नवीन नवीन प्रकारचं मानवाचं मन डायव्हर्ट करून त्याला तरुण पिढी जी आहे ते मोबाईलच्या याच्यात झालेले, मग पण बरेचसे शिबिर झालेत आपण आपल्याकडे. तर मुलगा जो आहे हा कसा आता जो आपला समाज आहे हा कसा चिंताग्रस्त असल्यासारखा आहे की येणारी जी पिढी आहे हे बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित व्हावे म्हणून संस्कार शिबिर सुद्धा आपण इथे आयोजित करतो आणि अशा प्रकारचं येणाऱ्या भविष्यामध्ये या शांतिवनामध्ये याच्याशी जोडून आम्ही तर विनंती करतो की या सोडे वृद्धाश्रमाची आहे, हॉस्पिटलची स्कीम आहे, या विविध योजना या शांतिवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या तयार होतील. खऱ्या अर्थाने समता सैनिक दलाची जी सुरुवात आहे बाबासाहेबांनी 1927लाच केली आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये राजकीय क्षेत्र हे वेगळं ठेवून बाबासाहेब सामाजिक क्रांती करून बाबासाहेब सामाजिक आणि त्याच्यातून धार्मिक आणि राजकारण करणार होते. राजकीय म्हणजे तिन्ही क्रांतीचा गाभा जर कोणी असेल तो समता सैनिक दलाचा आहे आणि दलाचा गाभाच महत्त्वाचा गाभा आहे. आणि दलामध्ये जी क्रांती झाली, आता तरुण पिढी खूप कमी आपलं योगदान देतो. तर मला असं वाटते की जास्तीत जास्त आपल्या मुलांनी समता सैनिक दलामध्ये यायला पाहिजे, शाखेमध्ये यायला. आणि ज्या पद्धतीच्या दलाच्या माध्यमातून काय होईल की ज्या मुलांना वाईट सवय लागलेल्या आहेत, आज मोबाईलचे जास्त आहारी जातात, खर्याच्या आहारी जातात, व्यसनाधीन होतात, ह्या मुलं याच्यापासून जर मुक्ती होण्यासाठी कुठली यंत्रणा असेल ना कुठली मशीन असेल, त्या ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या माध्यमातून मी समता सैनिक दलाच्या लोकांना अशी विनंती करतो की आपल्या मुलांना सुद्धा की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी दलामध्ये यावं. कारण बाबासाहेबांनी अगदी सुरुवातीला बाबासाहेबांच्या नावाने तो दल चालवायचा, नंतर बाबासाहेबांनी म्हटलं व्यक्तिवाचक पूजा नको आणि त्याच दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी समाजाच्या याच्यात प्रथम प्राधान्य दिलं आणि सगळं समता सैनिक दलाला हे केलं. म्हणजे 27ची सुरुवात बाबासाहेब, त्याच्यानंतर हे सगळं. म्हणून समता सैनिक दलात जास्तीत जास्त तरुण मंडळींनी यावे ही विनंती. बघा आता जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला 40 करोड दिलेत, तर त्याच्यामध्ये एक ढाचा तयार झालेला आहे, परंतु बाबासाहेबांच्या मुख्य वस्तू आहेत त्याचं केमिकल ट्रीटमेंट. आता बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय आहे, आज 3 वर्षापासून बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय ह्या बंद अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. तर या सगळ्या वस्तू आहे विकासाच्या कामामध्ये कसं आहे, बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयामध्ये BC लंडनला दिलेली बाबासाहेबांनी जी मुलाखत आहे तो कोट आपल्याकडे आहे. तर बाबासाहेबाचा मोमचा आपण एक स्टॅच्यू तयार करू, तो स्टॅच्यू तयार केल्यानंतर बाबासाहेब तो कोट घालतील, आपण जवळ गेले तर बाबासाहेब आपल्याशी संवाद करायला लागतील. आय नेव्हर कॉल्ड ए महात्मा, ओनली मिस्टर गांधी. शासनाला पण निधी आणि आपली अजून एक मागणी होती की पाली युनिव्हर्सिटी आणि पाली विश्वविद्यालयाची मान्यता द्यावी येते, कारण बाबासाहेबांच्या याच्यावरती रिसर्च सेंटर व्हावे, रिसर्च व्हायला पाहिजे. सेंटरने जे 17 करोड आपल्याला दिले, आता बघा काही काही वस्तूचं असं आहेत बाबासाहेबांचे कपडे,
आज एवढं विज्ञानाने प्रगती केल्यानंतर त्याचा धागा मॅच टू मॅच करायला कुठं धागा मिळत नाही, किंवा केमिकल ट्रीटमेंट करताना या सगळ्या वस्तू ज्या आहेत, खूप वस्तू ज्याच्या प्रेरणा घेऊ शकत. बाबासाहेबच 1962 वर्षाचं वय होता तेव्हा बाबासाहेब चित्रकला शिकतात. या सगळ्या गोष्टीचं बाबासाहेब यांच्या नवीनतम चिकित्सक प्रवृत्तीचं ते व्हायला पाहिजे.